मागचा पाण्याविषयीचा व्हिडिओ बघून अनेक लोकांना प्रश्न पडला की मग पाणी प्यावे किती. चला तर मग बघूया पाणी किती प्यावे याविषयी काय समज आहेत ते. How much water should you drink per day? A general rule of thumb is to aim for 8 glasses of water per day, that is 64 ounces or almost 2 liters of water daily. So इथे बघा वजनाप्रमाणे पाणी पिण्यास यांनी सांगितलेले आहे. तुम्ही बघितलंच असेल, कोणी सांगताय की 8 ग्लास पाणी प्या, कोणी सांगताय की वेट अनुसार पाणी प्या, कोणी सांगताय की सकाळी उठल्यावर इतकं पाणी प्या किंवा दिवसभरातून तुमच्या शरीराला 3-4 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. पण खरंच असे आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाचा बॉडी टाईप हा वेगळा आहे, प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी आहे. तसंच प्रत्येकाचे जी पाचनशक्ती आहे ती क्षमता देखील वेगवेगळी आहे आणि म्हणून प्रत्येकाला लागणाऱ्या पाण्याची जी क्वांटिटी आहे ती सुद्धा वेगवेगळी असू शकते. कोणाला जास्त तहान लागते, कोणाला कमी तहान लागते. म्हणूनच पाणी जे आहे ते जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा घोट घोट करून तुम्ही प्यायला पाहिजे. त्यामुळे तुमची तहान देखील भागणार आहे आणि तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी तुमच्या पोटात जाणार आहे. जास्त पाणी पिल्याचे काय अपाय आहेत ते मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेच आहे. असा काही स्पष्ट असा नियम पाण्याविषयी किंवा स्पष्ट अशी क्वांटिटी की प्रत्येकाने 3-4 लिटरच पाणी प्यायला हवे किंवा तुम्ही 8-10 पेले पाणी प्यायलाच हवे, असा काहीही नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेला नाही. कारण प्रत्येक जण कोणत्या देशात राहत आहे, तिथले वातावरण कसे आहे. पुष्कळशा ठिकाणी खूप उष्णता असते, वातावरणामध्ये खूप वृक्षता असते. तसंच कोणत्या भागामध्ये थंडी असू शकते, खूप जास्त दमट हवामान असू शकते. मग या हवामानाचा देखील आपल्या शरीरावर परिणाम असतो. आपल्याला लागलेल्या भुकेवर, आपल्याला लागणाऱ्या तहानेवर सुद्धा याचा परिणाम असतो. आपल्या पाचनशक्तीवर याचा परिणाम असतो आणि म्हणून त्या हवामानानुसार तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही पाणी प्यायला हवे. म्हणजे अगदी साध्या सोपा नियम तो हाच आहे पाण्याच्या संबंधित की जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा घोट घोट करून हळूहळू तुम्ही पाणी प्या. धन्यवाद.